नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आमच्या बहिणीनं बेट ठरवलाय बाहेर चुलीवरतीच बिर्याणी बनवायचा. तर ही आमची बहीण आहे. तिनं तोंड दाखवून घेतले कारण का दाखवायचं नाही म्हणून. आणि इथं भातासाठी चुलीवर पाणी ठेवलेलं आहे आणि आमची आई आणि ती दोघीजणी मिळून हा बिर्याणी भात बनवणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय वापरलेलं आहे, इथं कांदा घेतलेला आहे, इथं तेल घेतलेलं आहे आणि इथं टॅमॅटो घेतलेले आहेत, 2 टॅमॅटो, कोथिंबीर घेतलेली. आणि इथं बघा हे अळणी केलेलं आहे भातासाठी. आणि हे बिर्याणी राईस घेतलेला आहे बघा, बघू शकता. आता या दोघी कशा पद्धतीनं बनवणार आहेत आणि झाल्याच्या नंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. पण आता काय काय करणार, तिथं गरम पाणी तर चुलीवर ठेवलेलं आहे. इकडे चुलीवर गरम पाणी, उकळतं पाणी करायला ठेवलेलं आणि भात बनवणार. आता काय काय मसाले वापरणार आहे ते नंतर मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आतमध्ये सुकं चिकन बनवायचं चाललं आहे. तर ती माझी मुलगी बनवते, त्याचा व्हिडिओ आपण घेऊया. तर आता इथं ग्रेव्ही चिकन बनवण्यात येत आहे आतमध्ये. तर इथं बघा लसूण, खोबरं, अद्रक ह्याचं वाटण टाकलेलं आहे. आणि हे भातासाठी अद्रक लसूण पेस्ट वगैरे आहे. आणि आता इथं पण अळणी शिजत ठेवलेलं आहे. तर याला पण मसाला काय काय अजून वापरणार, काय मसाला वापरणार आहे बाळा? आता लाल तिखट हां, आणि थोडासा चिकन मसाला, थोडासा चिकन मसाला एवढंच वापरणार. आणखी ग्रेव्ही करणार आहे. हो, बादशाहचा बादशाहचा चिकन मसाला वापरणार आहे. आणि आपलं गावठी लाल तिखट, आमचं गावठी लाल तिखट कोल्हापुरी सिस्टम. तर ह्याचा वापर ही इकडे करणार आहे. फोडणीला आता हे मसाला घालणार आहे. आणि हे तांदूळ जे आहे ते आपण धुवून बाहेर भाताला द्यायचं आहे. हा राईस तांदूळ आहे, तुम्ही बघू शकता, संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. आता इकडे तर तयारी, हे बघा लाल तिखट टाकलेला आहे मसाला. हळद याच्यामध्ये ॲक्च्युअली पहिलीच टाकली. ह्याच्यामध्ये अळणीमध्ये हळद टाकली, त्याच्यामुळे हळद काय ते वापरणार नाही आहे. मीठ आणि हळदीचा वापर झालेला आहे. तर आता आपण हे तांदूळ धुवायला घ्यायचं आहे. तर मी हे तांदूळ धुवून त्यांना देणार आहे. नंतर पुढचा व्हिडिओ आपण बघू शकतो. उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ शिजायला टाकलेला आहे आणि हा अर्धा कच्चा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि नंतर पुन्हा हे मसाले वापरून बिर्याणी बनवायची. तर तुम्ही बघू शकता पुढे. आता बघा कधीपासून आपला मसाला मस्त असा शिजतोय तेलावरती. आणि इकडे हे चिकन पण शिजतंय. हा मसाला जो शिजलेला याच्यात टाकायचा आपल्याला. तर याच्यात बादशाहचा मसाला पण वापरला. हो, आता याच्यात पावडर आपल्या अंदाच्या प्रमाणे बादशाह मसाला सुद्धा वापरलेला तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मसाला त्या ह्याच्यामधला पॅनमधला मसाला याच्यात टाकला आहे. आणि आता त्याची ग्रेव्ही अशी मस्त शिजत ठेवायची. बाकी काही करायचं नाही. आपण लाल तिखट मीठ सगळं वापर केलेलं आहे. तर इथं आपली तयारच झाली समजायचं चिकन ग्रेव्ही. तर आता इथं आपला भात शिजलेला आहे बघा. आता इथं कसं संध्याकाळची वेळ आहे, अंधार आहे. तर इथं भात शिजवलेला आहे. आणि आता इथं मसाले टाकायचं चाललंय. इथं तेल सोडायचं चाललंय. अक्काच टाकायचं, विरगळतो तसा पण टबा. आता बघा ह्याच्यात कांद्याची पेस्ट केली, टॅमॅटोची पण पेस्ट केली आणि अद्रक लसूण पेस्ट, हे सगळा मसाला भाजायचा चाललाय. आणि आता ह्याला बादशाहचा ना बिर्याणी मसाला आता हा टाकणार आहे. कुठं आहे तो मसाला? टाकत याला. कांदा भाजला, हळद पाहिजे. तर याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आता इथं पॅकेट कुठे गेले बाबा, ते कैची मिठाचं पॅकेट. आता इथं बादशाहचा बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे. आणि आता हे सगळं मस्तपैकी मसाला शिजतोय आणि आपली बिर्याणी बनवायची चाललेली आहे. आता हे अळणी जे आहे ते ह्याच्यात आणखीन शिजत टाकायचं आहे.
आणि ह्याची जरा ग्रेव्ही करायची आहे. नंतर वरून आपल्याला भात हे करायचं आहे. टाकायचं. हळद टाकली होती ना? हळद मीठ घाला. मीठ आता हळद पण टाक. अशा पद्धतीनं आम्ही अंधारात मस्तपैकी चुलीवरची बिर्याणी बनवायला घेतली, गावाकडच्या पद्धतीची. तर आता हे मसाले तर सगळे टाकले. आता ते चांगलं मस्त असतं चिकन शिजलं पाहिजे आणि नंतर भात वळणं तो टाकायचा आहे आणि मस्तपैकी बिर्याणी बनवायची आहे. तर तुम्ही बघू शकता बिर्याणी पूर्ण झाल्याच्या नंतर आणखी पुढे पण तुम्ही बघू शकता. आता आपल्या खाली चिकन पण शिजलेलं आहे आणि वरून आता राईस टाकायचं चाललं आहे, बघू शकता. तर इथं आपली आता बिर्याणी रेडी झालेली आहे. आता याला झाकून नारावरती ठेवायचं आहे नुसतं. आजचा हा बेत होता ह्या पद्धतीने बिर्याणी बनवून संध्याकाळचं खायचं म्हणून. बस होईल का थोडं पाणी? तर या तुम्ही पण सगळ्यांनी खायला बिर्याणी, चुलीवरची बिर्याणी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मुलांची बडबड चालली आणखीन बाहेर हवा मस्त छान पाहिजे.